काहीच हरकत नाही, कारण की आता लाडक्या बहिणींचे भाव म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जात आहे। आणि फक्त आता ऑगस्ट महिन्याचा 14वाच हप्ता नाही तर सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता देखील आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे। लाडक्या बहिणींची जी मागणी होती ती अखेर आता सरकारने पूर्ण केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे। ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे, कारण की आता सरकारने देखील लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले आहेत। 3 निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो वाटप व्हायला या ठिकाणी खूप उशीर झाला, त्यामुळे आता या ठिकाणी लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झाल्या होत्या आणि आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने 3 मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम जमा केली जाणार आहे। साधारणतः 3830 रुपये इतकी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। यामध्ये आता ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये, सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचे देखील 830 रुपये अशा प्रकारात साधारणतः 3830 रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळत नव्हता अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः 3830 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुम्हाला देखील एकूण 3830 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्यासंदर्भातील, सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्यासंदर्भातील आणि गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्यासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला, कारण की लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले असून आता जास्त रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। याचं मुख्य कारण कोणतं आहे तर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला आणि याच कारणामुळे आता सरकारने 2 हप्ते जाहीर केले आहेत आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा जो हप्ता आहे तो देखील या ठिकाणी देण्याचा सरकारने निर्णय घेतला असल्यामुळे आता साधारणतः या 3 हप्त्यांचे 3830 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये, सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम ही जमा केली जाणार आहे। आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण सविस्तरपणे पुढे पाहणारच आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ते देखील आपण पाहणार आहोत। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो या ठिकाणी आता वाटप सुरू झाला आहे। जसा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा होईल तसा लगेच 15वा हप्ता देखील जमा केला जाणार आहे। मात्र आता 15वा हप्ता जर तुम्हाला लगेच मिळवायचा असेल म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्यासोबत लगेच 15वा हप्ता देखील जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे। त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी देखील एक छोटंसं काम करावं लागणार आहे। तर मग
मग आता ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्यासोबत सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता कसा मिळवायचा आणि गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि याकरिता कोणतं एक छोटंसं काम करावं लागणार आहे, ही सविस्तर अपडेट आपण राहिलेल्या 3 ते 4 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर जर तुम्हाला या ठिकाणी 3830 रुपयांचा जर लाभ मिळवायचा असेल तर फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली आहे। अखेर आता प्रत्येक लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून खूप दिवसानंतर आता हप्ता जाहीर करण्यामध्ये आला आहे। सरकारने आता डायरेक्ट 2 हप्ते वाढपाचा निर्णय जाहीर केला असून लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होतील आणि अन्नपूर्णा योजना म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा एक हप्ता जमा होईल, अशा पद्धतीची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। आता लक्षपूर्वक पाहत चला। आता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जाणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता देखील लगेच कसा मिळवायचा ते पाहूयात आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा, कोणतं काम करायचं ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची म्हणजेच की आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे। तुम्हाला या ठिकाणी आता मॅसेज देखील आला असेल म्हणजेच की क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा मॅसेज आता तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी येणार आहे। सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वितरण सुरू झाले, अशा प्रकारची या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा होती म्हणजेच की जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार अशी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागली होती। नेमका हप्ता आज येणार की उद्या येणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे। लाडक्या बहिणींची जी मागणी होती ती आता सरकारने पूर्ण केली आहे। लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। थेट आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे जमा केले जात आहेत। डीबीटीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो या ठिकाणी जमा होत आहे। आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाला नसेल तर येत्या 2 ते 3 तासांमध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल। आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार याची चिंता मिटली आहे। म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप सुरू असल्यामुळे तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याची कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। आता त्यानंतर म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळणार हे सर्वांना आता माहीत झाले आहे। त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता कधी मिळणार आणि 15वा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि याकरिता देखील कोणतं काम करावं लागणार आहे हे आपण आता राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण पाहूयात। आता ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा
830 रुपयांचा हप्ता मिळत नव्हता, अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 830 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे। तर आता हप्ता कसा मिळवायचा, म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता देखील लवकर कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत। त्यासाठी आता लक्षपूर्वक पाहत चला। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे, मी वाचून दाखवत आहे, त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। आता घरगुती वापरासाठी मिळणार दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी राज्य सरकारची योजना, अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्य सरकारने आता या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे। सरकारने घरगुती इंधनाचा वाढता खर्च कमी करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या ठिकाणी सुरू केली आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना वर्षाकाठी 3 मोफत सिलेंडर या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत। एका सिलेंडरचे 830 रुपये, अशा प्रकारे 3 सिलेंडरचे म्हणजेच की प्रति हप्ता हा 830 रुपये 830 रुपये 830 रुपये अशा प्रकारे 3 हप्ते या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। म्हणजेच की या 3 हप्त्यांचे साधारणतः 2490 रुपये अशी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। आता तुमचा असा प्रश्न असेल की आता हा हप्ता म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा, तर लक्षपूर्वक पाहत चला। आता सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या ठिकाणी सुरू केली आहे। अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस सिलेंडर या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात। आता लाभ कसा घ्यायचा, तर तुम्हाला याकरिता अर्ज करावा लागणार आहे। आता अर्ज कसा करावा, तर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे, नोंदणी करायची आहे। आता अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्र असेल किंवा CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता किंवा तहसीलमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये माहिती मिळवू शकता। तुम्ही जर या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केला आणि तुम्ही सर्व निकषामध्ये जर बसत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पात्र केले जाईल आणि वर्षाकाठी तुमच्या बँक खात्यावरती 2490 रुपये अशी रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा केली जाईल। आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा हे तर सर्वांना माहीत झाले असेल। त्यानंतर आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता कधी मिळणार आणि याकरिता कोणतं काम करायचं, म्हणजेच हप्ता लवकर मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं हे आपण थोडक्यामध्ये पाहूयात। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता बघा, सध्या जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो जमा केला जात आहे। राज्यातील सर्वच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे। यामध्ये आता पुणे जिल्हा असेल, सातारा असेल, सांगली, कोल्हापूर, सोलापूर असेल, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जात आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई असेल, म्हणजेच की मुंबईचा काय भाग असेल, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्वच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली असल्यामुळे आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाला की लगेच 15वा हप्ता कसा मिळवायचा, म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्यापाठोपाठ 15वा हप्ता देखील कसा मिळवायचा, तर लक्षपूर्वक पाहत चला। आता सरकारच्या माध्यमातून 15वा हप्ता देखील लगेच जाहीर करण्याची दाट शक्यता आहे। जर तुम्हाला 15वा हप्ता लवकर मिळवायचा असेल तर त्याकरिता एक छोटंसं काम करावं लागणार आहे। आता कोणतं काम करावं लागणार आहे, तर सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी EKYC करावी लागणार आहे। याचं मुख्य कारण कोणतं आहे, तर आता सरकारने सर्वच लाडक्या बहिणींना EKYC करण्याचे आवाहन केले जात आहे। जर तुम्ही EKYC केली तर लवकर म्हणजेच की सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल, अन्यथा हप्त्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता। म्हणजेच की कोणतं एक छोटंसं काम करावं लागणार आहे, तर आता सर्वच लाडक्या बहिणींना EKYC या ठिकाणी
करावी लागणार आहे। ई KYC केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी काहीच गरज पडणार नाही। आता 14वा हप्ता तर या ठिकाणी वाटप सुरू झालेला आहे, मात्र आता 15वा हप्ता कधी मिळणार, तर 14वा हप्ता जमा झाला की लगेच 15वा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची या ठिकाणी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कारण की ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप करायला सरकारला उशीर झाला होता, यामुळे आता 2 हप्त्यांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाऊ शकते। सध्या तरी आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जात आहे। ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाला की लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील 15वा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाईल। तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्याचबरोबर दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजेच की आता सप्टेंबर महिना सुरू असल्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये सरकारला द्यावा लागणार आहे, अशी लाडक्या बहिणींची मागणी आहे। म्हणजेच समोर आलेल्या माहितीनुसार आता याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। सध्या या ठिकाणी आता 14व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत आणि 14वा हप्ता जमा झाला की लगेच 15वा हप्ता देखील वाटप केला जाणार आहे। आणि ज्या महिला अन्नपूर्णा योजना म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र ठरतील अशा महिलांच्या बँक खात्यावरती या 3000 रुपयांच्या व्यतिरिक्त म्हणजेच की 14व्या हप्त्याचे 1500 आणि 15व्या हप्त्याचे 1500 या 3000 रुपयांच्या व्यतिरिक्त 830 रुपये जमा केले जाणार आहेत। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। सध्या तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा होत आहे आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाला की सप्टेंबर महिन्याचा देखील 15वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।